हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील गांधी युग या विषयातील वन लाइनर्स पाहणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. तर गांधी युग. महात्मा गांधींना 1944 मध्ये राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार आंदोलन पुकारले होते. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाल कृष्ण गोखले हे होते. खेडा गुजरातमध्ये पाटीदार शेतकऱ्यांनी उच्च जमीन महसुलाच्या विरोधात अहिंसक मोहिमेचे आयोजन केले. नैराश्यग्रस्त वर्गांना सप्टेंबर 1932 मध्ये प्रांतीय व केंद्रीय विधान परिषदांमध्ये राखीव जागा मिळाल्या. पुढे पाहूया. चंपारण कृषी कायदा 1918 मध्ये मंजूर झाला. गांधीजी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून वयाच्या 46व्या वर्षी भारतात आले. नोव्हेंबर 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद दिल्ली येथे झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधीजींनी देशभक्तांचे देशभक्त असे म्हटले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व ऑल इंडिया मुस्लिम लीग यांच्यात 1916 मध्ये झालेला करार म्हणजे लखनौ करार होय. पुढे पाहूया. मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. जालियनवाला बाग हत्याकांडाचा परिणाम म्हणून हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. महात्मा गांधीजींना पहिला देशव्यापी सत्याग्रह 1919 मध्ये सुरू झाला. असहकार आंदोलन दरम्यान ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड होते. पुढे पाहूया. सविनय कायदेभंगाची मोहीम 1934 मध्ये पूर्णपणे बंद करण्यात आली होती. भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईतील गवालिया टँक मैदानावर भारतीय ध्वज फडकवण्यात आला होता. भारत छोडो आंदोलनादरम्यान अरुणा असफ अली यांनी भारतीय ध्वज फडकविला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 1932 मध्ये भारत छोडो ठरावाला मान्यता दिली होती. मोतीलाल नेहरूंसह 8 काँग्रेस नेत्यांनी 1923 मध्ये भारतासाठी राज्यघटना तयार केली. स्वतंत्र चळवळीतील भारत छोडो टप्प्यातील एकमेव हुतात्मा कुशल कोवर होते. पुढे पाहूया. इंडियन ओपिनियन वृत्तपत्राची स्थापना महात्मा गांधीजींनी 1903 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी केली होती. खिलाफतला पाठिंबा देण्यासाठी शौकत अली यांनी महात्मा गांधीजींना असहकार चळवळ सुरू करण्यास राजी केले. सी राजगोपालाचारी यांनी तामिळनाडूमध्ये मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पुढे पाहूया. सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीजींकडून भारत कोकी उपाधी मिळवली. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना या दोघांचे गुरु गोपाल कृष्ण गोखले हे होते. मिठाच्या उत्पादनावरील ब्रिटिश मक्तेदारी विरुद्ध 1930 मध्ये अहिंसक आंदोलन म्हणजेच दांडी यात्रा सुरू केली. 1919 मध्ये महात्मा गांधींनी रॉयलेट कायदा 1919 विरुद्ध देशव्यापी सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला. चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार आंदोलन संपविले. सत्य इज गॉड व हिंद स्वराज्य ही पुस्तके महात्मा गांधींनी लिहिली होती. गांधींच्या असहकार आंदोलनाच्या अहवालाला प्रतिसाद म्हणून जामिया मिलिया इस्लामिया काशी विद्यापीठ व गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1923 मध्ये मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुढे पाहूया. भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 मध्ये सुरू झाले. पुणा करार 1932 मध्ये पुणा कराराअंतर्गत हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारांची व्यवस्था बदलण्यात आली. गुजरातमध्ये नवसारी जिल्ह्यात प्रसिद्ध दांडी मार्च म्हणजेच दांडी यात्रा सुरू झाली. लंडनमध्ये दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये झाली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींजींनी प्रतिनिधित्व केले. तुर्की सुलतानांच्या समर्थनार्थ भारतात सुरू झालेली चळवळ म्हणजे खिलाफत चळवळ. सप्रू समितीचा 1945चा अहवाल अल्पसंख्याकांच्या समस्यांशी संबंधित होता. पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये सुरू झाली. दक्षिण आफ्रिका हे महात्मा गांधीजींना बनवणारा देश आहे हे भाष्य चंद्रन देवानेसन यांनी केले होते. गांधीजींना ब्रिटिश भारताभोवती फिरण्याचा सल्ला देण्यात आला होता. भूमी व तेथील लोक जाणून घ्या असे गोपाल कृष्ण गोखले यांनी लिहिले होते. पुढे पाहूया. चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले.
महात्मा गांधींनी 1930मध्ये मिठाचा सत्याग्रह सुरू केला होता. गुजरातमधील खेडा सत्याग्रह 1918मध्ये हे गांधीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात केलेली करविरहित मोहीम होती. गोपालकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधी आयर्विन करारावर 5 मार्च 1931मध्ये स्वाक्षरी झाली होती. पुढे पाहूया. महात्मा गांधीजींनी 1932मध्ये येरवडा कारागृहातील कोठडीत उपोषण सुरू केले. 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. सविनय कायदेभंग चळवळीत पहिल्यांदाच महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पुणे करारावर 1932मध्ये महात्मा गांधीजी व B.R. आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली. पुढे पाहूया. राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक गुजरातमध्ये आहे. गांधीजींनी 12 मार्च 1930 साबरमतीपासून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली. चित्तरंजन दास हे पूर्व बंगालचे वकील होते. नेहरू अहवाल 1928 घटनात्मक चौकटींशी संबंधित होता. गोल्डन थ्रेशोल्ड पुस्तक सरोजिनी नायडू यांनी लिहिले होते. इंडियन होम रूल, इंडिया ऑफ ड्रोम्स, नेचर क्युलर ही पुस्तके महात्मा गांधींनी लिहिली होती. खिलाफत चळवळीचे नेतृत्व मोहम्मद अली व शौकत अली यांनी केले होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी व इतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी तुरुंग म्हणून वापरला जाणारा राजवाडा म्हणजे आगा खान पॅलेस तो महाराष्ट्रात होता. पुढे पाहूया. महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलन सुरू केले. असहकार आंदोलनादरम्यान टिळकांनी स्वराज्य निधीची निर्मिती करण्याची घोषणा केली. हिंद स्वराज्य हे पुस्तक महात्मा गांधींनी 1909 मध्ये लिहिले. पुढे पाहूया. महात्मा गांधीजी जानेवारी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. असहकार 1920, सविनय कायदेभंग 1930, भारत छोडो आंदोलन 1942 यांचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते. साबरमती आश्रम, सेवाग्राम व टॉल्स्टॉय फार्म व महात्मा गांधीजींशी संबंधित आहे. भारतात येण्यापूर्वी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. कालावधी 1893 ते 1915 या कालावधीमध्ये. पुढे पाहूया. गांधींचा भारतातील पहिला आश्रम 1915 कोचरब आश्रम अहमदाबाद येथे होता. महात्मा गांधींनी 1936 मध्ये महाराष्ट्रात सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली. गांधींच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील आश्रमाचे नाव तोराब आश्रम 1915 मध्ये तोराब आश्रम होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील 1915 ते 47 या कालावधीला गांधी युग असे म्हणतात. पुढे पाहूया. महात्मा गांधींनी 1930 मध्ये साबरमती आश्रमातून सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. गांधींची दांडी यात्रा 6 एप्रिल 1930 रोजी 24 दिवसानंतर संपली. भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये याला ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात. दक्षिण भारताच्या दौऱ्यात गांधीजींनी 1921 मध्ये गरिबांना ओळखण्यासाठी आपले मुंडन केले व खादीचे धोतर घालण्यास सुरुवात केली. पुढे पाहूया. गांधीजींनी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचे तंत्र वापरले. ज्या भारतीय उद्योगपतींनी गांधीजींना सामान्य वस्तूंच्या दिशेने काम करण्यास मदत करण्यासाठी निरोगी भांडवलशाहीची बाजू घेतली ते घनश्यामदास बिर्ला होते. खेडा सत्याग्रह 1918 मध्ये सुरू झाला. पुढे पाहूया. अहमदाबाद मिल संपादरम्यान महात्मा गांधींनी पहिले उपोषण सुरू केले. स्वामी विद्यानंद यांनी असहकार आंदोलनात बिहारच्या शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. वल्लभभाई पटेल व इंदुलाल याग्निक यांनी महात्मा गांधींना ज्या चळवळीत मदत केली होती ती खेडा चळवळ होती. तिसरी गोलमेज परिषद 1932 मध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. रॉलेट सत्याग्रह महात्मा गांधींनी 1919 मध्ये सुरू केला होता. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे एकमेव वार्षिक अधिवेशन बेळगाव 1924 मध्ये झाले. असहकार चळवळ 1920 मध्ये सुरू झाले. पुढे पाहूया. हिंद स्वराज व द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथचे लेखक महात्मा गांधीजी आहे. जालियनवाला बाग हत्याकांड त्याला अमृतसर हत्याकांड असेही म्हटले जाते. ठगी व डकेती दडपशाही कायदे हे ब्रिटिश भारतात 1836 ते 1848 या काळात लागू करण्यात आलेल्या कायद्यांची मालिका होती. पुढे पाहूया. खिलाफत दिन 17 ऑक्टोबर 1919 मध्ये संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. भारत छोडो आंदोलनादरम्यान गुप्त रेडिओ सेवा उषा मेहता यांनी सुरू केली होती.
सायमन अहवालावर विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या 3ही गोलमेज परिषदेमध्ये तेज बहादूर सप्रू यांनी भाग घेतला होता. पुढे पाहूया. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी महात्मा गांधीजी कलकत्ता येथे होते. अखिल भारतीय खिलाफत समितीने जुलै 1921 मध्ये एक ठराव ज्यामध्ये कोणत्याही मुस्लिमाने ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा करू नये संमत केला. पुढे पाहूया. गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत पीटर मॅरिट्सबर्ग येथे ट्रेनमधून बाहेर ढकलण्यात आले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ गांधीजींनी कैसर-ए-हिंदचा सन्मान परत केला. जातीय भेदाभावाविरुद्ध लढण्यासाठी नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना महात्मा गांधीजींनी केली. पुढे पाहूया. गांधीजींसोबत दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गेलेल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू ह्या होत्या. गांधीजींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी प्रदान केली. असहकार चळवळीनंतर महात्मा गांधींच्या खटल्याचे अध्यक्षपद भूषवणारे न्यायमूर्ती C.N. ब्रूमफिल्ड हे होते. पुढे पाहूया. 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत सामील होणारे दुसरे व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू होते. खादी हे भारताच्या स्वतंत्र लढ्याचे प्रतीक बनले. पुढे पाहूया. गांधींच्या अटकेनंतर धरसना मिठाच्या कामावर छापा टाकण्यासाठी अब्बास तय्यबजी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. खेडा शेतकरी आंदोलनाची प्रमुख मागणी महसूल वसुली शिथिल करावी अशी होती. हरिजन सेवक संघाची स्थापना 1932 मध्ये पुणे कराराच्या परिणामी झाली. पुढे पाहूया. असहकार आंदोलनाचा प्रमुख ठराव 1920 मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. मार्च 1919 मध्ये मुंबई येथे खिलाफत समितीची स्थापना करण्यात आली होती. अहमदाबाद सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये केले होते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी नाइटहूड ही पदवी परत केली होती. नेटल इंडियन काँग्रेसची स्थापना 1894 मध्ये महात्मा गांधीजींनी केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री B.R. आंबेडकर होते. मंदिर प्रवेश चळवळ B.R. आंबेडकर यांनी 1927 मध्ये सुरू केले. गांधीजींनी चंपारण्य चळवळ 1917 मध्ये चंपारण्य चळवळद्वारे भारतात पहिल्यांदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला. बाळ गंगाधर टिळक यांना महात्मा गांधीजींनी आधुनिक भारताचे निर्माते म्हणून संबोधले होते. पुढे पाहूया. सत्याग्रह आश्रम म्हणजे साबरमती आश्रम ची स्थापना महात्मा गांधीजींनी 1915 मध्ये केली होती. अल्बर्ट आइन्स्टाईन महात्मा गांधींच्या अहिंसेच्या कल्पनेने प्रेरित होते. हिंद स्वराज किंवा भारतीय गृहराज्य हे महात्मा गांधीजींनी लिहिलेले होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान करो किंवा मरो ही घोषणा महात्मा गांधीजींनी दिली होती. पुढे पाहूया. सायमन गो बॅकचा नारा लाला लजपत राय यांनी दिला होता. महात्मा गांधीजींनी इतर भारतीयांसमवेत 1895 मध्ये जातीय भेदाभाव विरुद्ध लढण्यासाठी नेटल काँग्रेसची स्थापना केली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिले उपोषण 1918 मध्ये अहमदाबाद मिल स्ट्राईक होते. पुढे पाहूया. 1917 मध्ये महात्मा गांधीजींनी नीळबागायतदारांसाठी केलेल्या पहिल्या सत्याग्रह आंदोलन चंपारण्य सत्याग्रह होते. अस्पृश्यता व जातीय भेदभावाच्या विरोधात वैकोम सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. 1924 मध्ये त्रावणकोर केरळ राज्यातून वैकोम सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. महात्मा गांधीजींनी 1925 च्या वैकोम सत्याग्रहात भाग घेतला होता. चंपारण्य सत्याग्रहादरम्यान इंडिगोची लागवड टिकाथिया पद्धती म्हणून ओळखली जात होती. टिकाथिया किंवा तीन कठिया पद्धती म्हणून ओळखली जात होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.